नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना, राऊंडबाळ वृद्ध पेन्शन योजना, दिव्यांग योजना, विधवा महिला पेन्शन योजना किंवा तत्सम निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे. तर मित्रांनो, डीबीटीचं पोर्टल बंद आहे, हप्ता अडकलेला आहे, हप्ता कधी जमा होणार, तर या संदर्भात नेमकं अपडेट काय आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला या सगळ्या गोष्टीचं महत्त्वाचं अपडेट कळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेन, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ते अपडेट. तर बघा मित्रांनो, दिव्यांग बांधव चिंतातूर झालेले आहे आणि ते एकच प्रश्न विचारत आहे की आगतचा हप्ता आमच्या खात्यावर कधी जमा होणार. या संदर्भातील GR पण आलेला होता. साधारणतः 30 जुलैला GR आलेला होता आणि त्यानंतर डीबीटीची प्रक्रिया सुरू झालेली होती, परंतु अजूनपर्यंत हप्ता जमा झालेला नाही. तब्बल आता ऑगस्टचे 10 दिवस उलटून जात आहेत, तरी पण लाभार्थ्यांच्या खात्यावर हा हप्ता जमा होताना दिसत नाही. 5 तारखेला मेसेज आलेला होता डीबीटी पोर्टलवर आणि त्यानुसार 5 आणि 6 तारखेला पोर्टल बंद राहील असं सांगण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जातील असंही सांगण्यात आलेलं होतं. तर मित्रांनो, बघा या ठिकाणी स्क्रीनवर मी दाखवतोय आपणाला की सध्या स्थिती नेमकी डीबीटी पोर्टलची काय आहे. तर बघा, अजूनपर्यंत हा मेसेज गेलेला नाही आणि काल सुद्धा डीबीटीचं काम सुरू होतं, परंतु ते काम पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे प्रश्न निर्माण झालेला आहे की आज लाभार्थ्यांच्या खात्यावर आगतचा हप्ता जमा होणार की नाही. तर मित्रांनो, अजूनपर्यंत तरी असे काही क्ल्यू आपल्याला मिळालेला नाही की आज हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होईल. कारण साधारणतः डीबीटीचं जे काही काम आहे तर ते दुपारपर्यंत जर पूर्ण झालं तर दुपारपासूनच लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतात, अन्यथा पैसे जमा होण्याचे काम अजूनही पुढे जाऊ शकते. तर मित्रांनो, या अगोदरचा जो काही इतिहास जर आपण बघितला की डीबीटी पोर्टलवर मागील 90 दिवसापासून म्हणजे 3 महिन्यापासून अशा सगळ्या अडचणी निर्माण झालेल्या आहे. म्हणजे शेतकरी योजना असेल, विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप असेल, त्याचबरोबर निराधार बांधव आहे, दिव्यांग बांधव आहे, विधवा महिला यांची पेन्शन असेल किंवा इतर योजनांची जी काही पेन्शन आहे, तर यासाठी महाराष्ट्र शासनाने जे काही डीबीटी पोर्टल निर्माण केलेलं आहे आणि त्या अंतर्गत सगळ्या लाभार्थ्यांचे लाभ त्यांच्या खात्यावर वितरित केले जातात. परंतु मित्रांनो, काय झालेलं आहे, मागील 90 दिवसापासून हे पोर्टल व्यवस्थित काम करत नाही. तर याची दखल शासनाने घेणे गरजेचं आहे आणि त्यामध्ये तात्काळ सुधारणा करण्याची गरज आहे. अन्यथा आमचे जे काही दिव्यांग बांधव आहे, त्याचबरोबर निराधार बांधव आहे, श्रावणबाळ वृद्ध पेन्शनची योजनेचे लाभार्थी आहे, विधवा महिला आहे, तर यांच्यासाठी एक सेपरेट व्यवस्था करून देणे गरजेचं आहे. जर असं जे कंटिन्यू होत राहिलं आणि तब्बल 3 महिन्यापासून पोर्टलवर अनेक अडचणी आहे, पोर्टल व्यवस्थित चालत नाही, त्याचबरोबर लाभार्थ्यांना आपलं स्टेटस चेक करता येत नाही, या सगळ्या अडचणी या पोर्टलवर दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने तात्काळ दखल घ्यावी आणि संबंधित विभागाने सुद्धा याची दखल घ्यावी आणि हे पोर्टल तात्काळ व्यवस्थित करण्यात यावं. आणि जर पोर्टल तात्काळ व्यवस्थित होत नसेल तर लाभार्थ्यांचे लाभ तात्काळ त्यांच्या बँक खात्यात जमा करावे, जेणेकरून काय होईल की या योजनेच्या लाभावर जे काही निराधार बांधव, दिव्यांग बांधव, विधवा महिला अवलंबून आहे, तर त्यांच्या ज्या काही अडचणी आहे तर त्या अडचणी लवकरात लवकर दूर केल्या जातील. तर मित्रांनो, सध्या तरी जे काही अपडेट आहे तर त्यानुसार वेबसाईट पूर्णपणे बंद आहे, कोणतंही कामकाज त्या ठिकाणी होत नाही. आता आपण बघूया, दुपारपर्यंत जर हे कामकाज पूर्ण झालं तर निश्चित दुपारून आपल्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतात आणि दुपारपर्यंत मात्र हे कामकाज पूर्ण झालं नाही तर आपल्याला अजून वाट बघावी लागेल, कारण त्याशिवाय आता दुसरा पर्याय नाही.
आणि जसा मेसेज जाईल त्या संदर्भात सुद्धा आपल्याला तात्काळ आपल्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिल्या जाईल. त्यामुळे निश्चिंत राहा, चिंता करू नका. आज किंवा उद्या पैसे आपल्या खात्यावर निश्चित जमा होणार आहे. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.